तर आज आपण पोचलेलो आहोत. हे आपल्या ॲक्च्युली प्लॅनमध्ये पॉईंट नाहीत, पण त्या पॉईंटला आपण जातो आहे. ते आहे की पाराला स्पिती व्हॅली आहे, अशा ठिकाणी आपण जातो. सुपर असे ग्लेशियरचे पहाड त्या पाहतोय बघा माझ्या मागे तुम्ही, आणि एकदम असा भारी असा व्ह्यू आपण पाहतोय. एकदा ना एकदा आपण आयुष्यात लेह लडाखची ट्रिप आपण आयुष्यात करावीच असं मला वाटतं. आणि इथले काही नजारे आहेत ना, हे असं आपल्या डोक्यात किती मेमरी असेल तेवढी हे भरून काढून एवढे भारी भारी व्ह्यू आपण इथून बघूयात. आणि तुम्ही कधी मनाली आलात तर एक दिवस एक्स्ट्रा काढून स्पिती व्हॅली हे तिथं पाहिजे. तो फक्त त्याला लक म्हणतात. ते बघा 20 रुपये सापडले. जिथे आपण पैसा घालतो ना तिथे आपल्याला पैसाही मिळत असतो, लक्षात ठेवा. जायच्या वेळेस असतात एक आपल्याला हॉटेल सापडलं होतं, हे मिळालं होतं बऱ्याच वेळानंतर. तर आपण तिथं मोमोजी घेतली होती. अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला मोमोजची टेस्ट लागली आणि आपण मोमोज भरपूर खाल्लेले आहेत. तर आता आपण पुढे निघतो आहे बारलाच्या पास. तर तुम्ही बघतच आहात की किती भारी भारी व्ह्यू आपल्याला मनाली टू लेह या रोडवर जाताना लागत आहेत. तर अजूनही पुढची व्ह्यू तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला लेह टू मनाली, मनाली टू लेह हा रस्ता तुम्हाला कव्हर करायला मिळेल आणि पाहायला मिळेल.
आहोत शिंगोला या गावाचं नाव आहे आणि त्याच्यासोबत त्याला खुलाशी असे या गावाला 2 नावं आहेत. इथल्या काही लोकल माणसांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे. तर आपण इथे मोमोज ट्राय करूयात, बघूयात आणि टेस्ट करूयात. इथं हवा सुटलेली आहे ना, अतिशय मन प्रसन्न करणारी हवा आपण इथे खातो. आणि जे लोक म्हणतात ना की लडाखला का जातात तर वाळूचे डोंगर, हे कधी ना आलेले लोक आहेत. पण जी इथं हवा आपल्याला पाहायला मिळते ना ते अतिशय सुंदर, अतिशय ज्यांना निसर्ग पाहायची ज्यांच्याकडे डोळे असतात ना त्यांना ही जन्नतच आहे.
तर आता आपण जवळपास लेहच्या रस्त्याने 124 किलोमीटर आलेलो आहोत. पण बारालाच्यापर्यंत आपल्याला इथली आर्मी जाऊ देत नाही आहे, म्हणून आपण इथेच खाली स्नोची मजा घेणार आहोत. आणि इकडचे जे डोंगर आहेत ना ते अतिशय सुंदर, पूर्ण स्नो असे आहे. एक नंबर तिकडचे डोंगर आपल्याला पाहिजेत. पण तिकडे आपल्याला जाता नाही येते. ते बघा माझ्या साईड मागचे डोंगर बघते ना तुम्ही, ते जे ग्लेशियरचे पहाड़े आहेत ना, उधर जाना हम पसंद करते. ये तो हम क्या कभी भी घूम सकते हैं यार. लेकिन क्या है ना, जो इंडियन आर्मी है ना वो ऊपर नहीं जाने दे रहे, क्योंकि ऊपर अभी तक ग्लेशियर के पहाड़े गिर रही है, तभी अपने को ऊपर नहीं जाने दे रहा है. हम भी अभी लेह के रोड में जो बारालाचा पास है उधर जाने के लिए बस 20 किलोमीटर दूर है. लेकिन उधर जाने के लिए अपने को अभी परमिशन नहीं है, तो हम इधर ही मज़ा लेंगे और अपने को भी कोई वेव दिखाएंगे. तो चलो, तो लेह लद्दाख में के बर्फ़ के पहाड़े हम देखेंगे. तर कधी एकदा आपण लेह लद्दाखची ट्रिप करू असं मला आता फील होतं. पूर्ण बर्फाचे पहाड आहेत. अतिशय सुंदर असं सीन आहे.